सभागृह काल रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। मंत्री सभागृहामध्ये उपस्थित असताना सुद्धा अधिकारी अनुपस्थित होते। अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। रात्री 12 वाजून गेले तरी सभागृहाचं कामकाज हे सुरूच होतं। मंत्री प्रताप सरनाईक सभागृहामध्ये उपस्थित होते। विधानसभेत महत्त्वाच्या चर्चेवेळी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आता एक दणका दिला जाणार आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की 293च्या प्रस्तावावरती चर्चा होत होती आणि काल रात्री 12:30 वाजेपर्यंत जे अधिवेशन ते सुद्धा सुरू होतं, सभागृह सुरू होतं आणि यामध्ये नगर विकास असू द्या, म्हाडा असू द्या किंवा मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास असू द्या, याबद्दलची चर्चा होत असताना अधिकारी जे होते ते अनुपस्थित राहिले होते। मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः सभागृहामध्ये हजर होते आणि त्या ठिकाणी तालिका अध्यक्षांनी मग या सगळ्या अधिकाऱ्यांच्या नोटिसेस बजावलेल्या आणि विधानसभा अध्यक्षांकडून सुद्धा याची दखल घेतली जाणार आहे आणि त्यांच्याकडून सुद्धा चौकशीचे आणि कारवाईचे निर्देश दिले जातील अशी सुद्धा माहिती मिळते। अधिकारी उपस्थित नसतात मात्र मंत्री उपस्थित असतात, त्यामुळे नेमकं कामकाज कसं चालणार असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला होता। काल रात्री आपण पाहिलं की 12:30 वाजेपर्यंत जे सभागृह ते सुरू होतं आणि 293च्या प्रस्तावावर चर्चा होत होती। यामध्ये अधिकारी कुठेतरी अनुपस्थित होते, यावरती मंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। आता या सगळ्या अधिकाऱ्यांवर जे अनुपस्थित होते त्यांच्यावर काय कारवाई केली जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वृषाली, धन्यवाद गिरीश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।